आणि मात्र पूर्वी आंध्र प्रदेशमध्ये माला मादिगा अशा पद्धतीचा मादिगांना वेगळं रिझर्वेशन देण्याचा निर्णय घेतला होता. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की असं करता येणार नाही. त्यामुळे चंद्रबाबू नायडू सरकार 15-20 वर्षापूर्वी असताना हा निर्णय झाला होता. सुप्रीम कोर्टाने त्याला विरोध केलेला होता. पण अलीकडे 1-1.5 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ज्या राज्याला कॅटेगरायझेशन करायचं आहे त्यांनी करावं अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली होती. काय समितीचं नाव माहिती आहे? बदर समिती. अनंत बदर. आणि आता त्याचा रिपोर्ट काय आहे तो काय अजून माहित नाही कुणाला. पण आता हरकती मात्र मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलेलं आहे की आम्ही सगळ्या जातींच्या ऍक्टिव्हिस्टची माहिती त्यांचं ओपिनियन आम्ही घेतो आहोत आणि त्यानंतर मग काय करायचं त्याचा निर्णय आम्ही घेऊ. त्याच्यामध्ये आमची सूचना अशी आहे की जर जातीवार जनगणना कॅटेगरायझेशन होणार असेल तर प्रत्येक जातीचं किती पर्सेंटेज आहे. आता जनगणना होणारच आहे त्यामुळं जनगणना होईपर्यंत थांबावं आणि जनगणनेमध्ये बौद्ध किती आहेत, मातंग किती आहे, चर्मकार किती आहेत त्या पर्सेंटेज प्रमाणे त्यांना ते आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा अशी एक आमची मागणी आहे. म्हणजे कुणावर अन्याय होऊ नये. आणि ती जागा जी शेड्यूल कास्टमधली जर जागा आहे तर ती जागा समजा मातंग समाजाला द्यायची आहे आणि त्या ठिकाणी उमेदवार त्यांचा मिळाला नाही तर ती जागा ही पहिल्या बौद्ध समाजाला मिळाली पाहिजे. तर मातंग समाजानंतर चर्मकार समाज आहे त्यांच्यामध्ये मिळाली नाही मातंग समाजाला मिळाली पाहिजे. अशा पद्धती त्याच्यामध्ये स्टडी करून त्याचा निर्णय घ्यावा अशी एक आमची मागणी आहे. आणि दुसरा विषय आहे तो महिला आरक्षणाचा विषय आहे. महिला आरक्षणाला विरोधी पक्ष आम्हाला पाठिंबा देतील अशी अपेक्षा होती. आमच्याकडे 2/3 मेजॉरिटी नाही याची आम्हाला कल्पना होती. पण काँग्रेस आणि समाजवादी पार्टी, ममता दीदींची TMC, DMK या सगळ्या पक्षांनी महिला आरक्षणाला 2023 मध्ये पाठिंबा दिला होता आणि एक मताने नवीन संसद भवनामध्ये घेतलेल्या विशेष अधिवेशनामध्ये सर्व पक्षांच्या पाठिंब्यामुळं एक मताने ते बिल पास झालं होतं. आणि आता जे बिल आम्ही आणलं होतं त्यामध्ये सगळे राहुल गांधींचा काँग्रेस आणि सगळे पक्ष याला पाठिंबा देतील आमची अशी अपेक्षा होती. पण या विरोधकांनी डाव खेळला आणि महिलांच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे. त्यामुळे हे बिल पहिल्यांदाच नापास झालेलं आहे. नरेंद्र मोदींचं सरकार 14 मध्ये आल्यापासून या 12 वर्षामध्ये एकही बिल असं फेल झालं नव्हतं. पण हे पहिलंच बिल असं होतं की आमच्याकडे 2/3 मेजॉरिटी नव्हती त्यामुळं अडचण आलेली आहे. तर आता आमचं बिल असं होतं की ज्या सध्या 545 जागा लोकसभेच्या असतात म्हणजे आहे त्याच्यामधल्या 2 जागा अँग्लो इंडियनच्या असतात आणि 543 जागा इलेक्टिव्हच्या जागा असतात इलेक्शनच्या. तर बिल आपण पास केलेलं होतं अगोदर की 1/3 रिझर्वेशन महिलांना देण्याचं बिल 2023 मध्ये संमत झालं होतं. आता जे बिल आणलं होतं आमच्या सरकारने ते बिल असं होतं की महिलांसाठी 273 जागा द्यायच्या आणि 543 मध्ये त्या जागा ऍड करायच्या आणि लोकसभेच्या 816 जागा करायच्या. आणि डिलिमिटेशन जे आहे हे डिलिमिटेशन होणं अत्यंत आवश्यक आहे. काय 30-40 वर्षानंतर 25-30 वर्षानंतर डिलिमिटेशनची आवश्यकता असते आणि त्यामुळे जे जागा रिझर्व्ह आहेत त्या अनरिझर्व्ह होतात, जे अनरिझर्व्ह आहेत त्या काय रिझर्व्ह होतात. त्यामुळे सगळ्यांना त्या मतदारसंघामध्ये लढण्याची संधी मिळावी म्हणून आता या जागा वाढवून मतदारसंघ छोटे करण्याचा आमचा प्रयत्न होता. याच्यामध्ये विरोधकांना काही नुकसानीचा विषय नव्हता आणि साऊथवर अन्याय होतोय हा प्रचार करण्यात आला. पण आणि उत्तरेच्या जागा वाढतील अशी चर्चा करण्यात आली. सध्या उत्तरेच्या जागा जास्त आहेत आताही त्यामुळे उत्तरेच्या जागा वाढणार होत्या आणि दक्षिणेच्या जागा वाढणार होत्या. जेवढ्या आता जागा आहेत त्याच्या 33% जागा त्यामध्ये वाढणार होत्या. त्यामुळं कुठल्या राज्यावर आणण्याचा विषय अजिबात नव्हता. पण हे बिल नापास झालेलं आहे.
त्यामुळे देशभरातल्या महिलांना आमचं आव्हान आहे की 2029 मध्ये 3 वर्षानंतर इलेक्शन येणार आहे, त्यावेळेला आम्हाला आपण 2/3 मेजॉरिटी द्या. आणि महिलांवर मोठा अन्याय झालेला आहे आणि महिलांचं आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, स्टालिन यांनी केलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की तिकडे ममता दिदींचा पराभव झालेला आहे, इकडे स्टालिनचा पराभव झालेला आहे, आता राहुल गांधींचा पराभव होणार आहे आणि अखिलेश यादव यांचा सुद्धा आता पुढच्या वर्षी ज्या इलेक्शन आहेत असेंब्लीच्या, त्यामध्ये त्या ठिकाणी बीजेपीला फार मोठं त्या ठिकाणी जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे. आणि आमचा नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स हा जो पक्ष आहे, या पक्षामध्ये RPI आहे आणि रिपब्लिकन पक्षामध्ये मी आहे आणि मी आता 3ऱ्यांदा राज्यसभेवर मी आलेलो आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या AB फॉर्म निवडून आलेलो आहे. म्हणजे मला बीजेपीने जरी तिकीट दिलं असलं तरी सगळे खासदार मला पाठिंबा देणार त्यांचेच होते. त्यामुळं मी RPIच्या तिकिटावर निवडून आलेलो आहे आणि आतापर्यंत मी काँग्रेस अलायन्समध्ये 3 वेळा मी लढलो होतो इलेक्शन. त्यावेळेला काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादी सिम्बॉलवर मी लढलो नव्हतो. मी माझ्या पक्षाच्या आणि कधी इंडिपेंडंट असं सिम्बॉल मी घेतलं होतं. त्यामुळं मी RPI म्हणून मी त्या NDA मध्ये आहे आणि माझी खासदारकी RPI म्हणून आहे. 3ऱ्यांदा मला तर संधी मिळालेली आहे. म्हणून नरेंद्र मोदी साहेबांचं, अमित शहा साहेबांचं, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माझ्यासाठी प्रयत्न केले होते, या गडकरी साहेब आहे, त्या सगळ्यांच्या सहकार्यानं मला राज्यसभा 3ऱ्यांदा मिळालेली आहे. आणि कदाचित रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासामध्ये 6 वेळेला संसदेमध्ये राहण्याचा मान किंवा 6 वेळेला संसदेत राहण्याची संधी मला मिळालेली आहे. त्याबद्दल नरेंद्र मोदींचे हार्दिक आभार. आणि आज नागपूरमध्ये आलेलो आहे. तर ठीक आहे, माझ्यामध्ये मोठी जागृती आलेली आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये कोणी काही शिवीगाळ केली, दम दिला, काही थोबाडीत मारली, तरी पूर्वीच्या काळामध्ये लोक पोलीस स्टेशनला जात नव्हते. त्याच ठिकाणी मीठ व्हायचे किंवा दलितांना वाटायचं की वाद नको म्हणून ते थांबायचे. पण आता एकाला अरे म्हटल्याबरोबर त्याला कार्य म्हणण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आलेली आहे. आणि कुणी काय उलट सुलट बोललं किंवा काय हल्ला केला किंवा आणि काही केलं तर पूर्वीच्या काळामध्ये 7 विषयावर अटक लागत होता. आता आमचं सरकार आल्यानंतर 14ला आम्ही 21 विषयावरती अट्रॉसिटी आम्ही लावतो. आणि त्यामुळं जर दलितांवर अन्याय केला तर लोक ताबडतोब पोलीस स्टेशनला जातात. त्यामुळं अत्याचाराचं प्रमाण खेड्यापाड्यामध्ये अजून आहे. ते कमी झालं पाहिजे. आमच्या मंत्रालयाचा प्रयत्न आहे. सामाजिक न्याय खात्याचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, कोणावर सामाजिक अन्याय होता कामा नये. आणि अट्रॉसिटीच्या संबंधामध्ये आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे, या केसमध्ये नसणाऱ्या लोकांची नावं त्यात होऊ नये, पोलिसांनी चौकशी करावी आणि जो त्याला जबाबदार आहे अशाच लोकांवरती गुन्हा नोंदवला पाहिजे. इनोसंट लोकांवरती तो गुन्हा नोंदवू नये. आणि गावातला जे ग्रुप जो असतो, जो त्या ग्रुपच्या विरोधामध्ये असतो, तो ग्रुप ज्यांना लोकांना सांगतो की ही नावं टाका, ती नावं टाका. त्यामुळं आपल्या समोरच्या विरोधकांना विनाकारण त्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न एक ग्रुप करत असतो. त्यामुळे पोलिसांनी चौकशी करूनच त्यांच्यावर तो गुन्हा लावावा. जे ज्यांचा संबंध नाही अशा लोकांवरती गुन्हा असा लावू नये असं आपलं मत आहे. आणि खोट्या अट्रॉसिटी होऊ नये ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. तसं नाही होतं. ते असा प्रश्न होता की अनुसूचित जाती जनजाती जो आयोग आहे त्या आयोगात किती तक्रारी करून सुद्धा ते सुनावणी घेत नाही, कारवाई करत नाही. उलट त्यामध्ये सामंजस्य भाव ऍक्शन घेतल्या जाते, गुन्हे दाखल होत नाही, पोलीस विभागात गुन्हे दाखल होत नाही. हा यांचा प्रश्न होता. यावर आपलं काय? गुन्हे दाखल म्हणजे जर पोलीस स्टेशननी समजा त्यांनी अट्रॉसिटीची मागणी किंवा गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न झाला तर अलीकडे DYSP या रँकचा अधिकारी त्याची इन्क्वायरी करतो आणि खरोखर ती अट्रॉसिटी आहे का याचा अभ्यास करून ती अट्रॉसिटी लावण्यात येते. पण जर त्या व्यक्तीचा आग्रह असेल की बाबा तिथे याला अट्रॉसिटी लावला पाहिजे
तर ते राज्याच्या SC आयोगाकडे जातात किंवा आमच्या केंद्राला असणाऱ्या आयोगाकडे येतात आणि मग त्या ठिकाणी आमच्याकडे चेअरमन, डेप्युटी चेअरमन आणि काही मेंबर आहेत. तर त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना बोलवलं जातं आणि चेअरमन, डेप्युटी चेअरमन त्यांना आदेश देतात की या ठिकाणी हा गुन्हा लागला पाहिजे किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला सस्पेंड केलेला आहे, त्याला प्रमोशन मिळालेलं नाही आहे, तर ते सुद्धा त्या कमिशनमध्ये जातात आणि कमिशनने घेतलेल्या निर्णयाला काही वेळेला प्रतिसाद मिळतो, पण अनेक वेळेला त्या बँका किंवा ते अधिकारी ऐकत नाही आहे. त्यामुळं त्या आयोगाला काय अधिकार अजूनही मिळावे यासाठी प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे. फक्त हिअरिंग होतं आणि मग आदेश जो त्याने काढलेला आहे याला कामावर घ्यावं, तर ते अधिकारी ऐकत नाही आहे. त्यामुळं आपण तुझे म्हणतोय त्याप्रमाणे या थोड्या अडचणी आहे. म्हणून त्या आयोगाला काही अधिकार देण्याच्या संबंधामध्ये राज्य आणि केंद्राने विचार करणं आवश्यक आहे आणि नक्की त्यासाठी आम्ही विचार करत आहोत की बाबा त्या आयोगाला काही अधिकार असले पाहिजे आणि अन्याय झालेल्या लोकांना न्याय जर द्यायचा असेल, खाली न्याय मिळत नाही म्हणून तो आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या आयोगाकडे आलेल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. बिल्डर आहेत त्यांना फायदा होण्यासाठी, तर यावर तुमचं काय मत? नाही, माझं मत असं आहे की बुलडोजर कुठं चुकीच्या ठिकाणी चालू नये. पण अनेक ठिकाणी आता ज्या ठिकाणी काही जे गुन्हेगार आहे, अनेक गुन्हेगार इलिगल बांधकाम करतात आणि ज्या वेळेला ही माहिती महानगरपालिकेला किंवा प्रशासनाला मिळते त्यावेळेला त्यांच्या घरावर बुलडोजर चालवला जातो. त्यामुळं मला असं वाटतं की विनाकारण गुन्ह्यावरती बुलडोजर चालवू नये अशी आपली भूमिका आहे. ज्या ठिकाणी बुलडोजर चालवणं आवश्यक आहे त्या ठिकाणी चालवलं पाहिजे आणि कुठला उद्योगपतींनी सुद्धा जर एखादं इलिगल बांधकाम केलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा बुलडोजर चालला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये नागपूर उपराजधानी आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरामध्ये आता बातमी सुद्धा तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचली असेल, लोकमतला बातमी आलेली आहे आणि खळबळजनक अशी बातमी आहे. गरिबांच्या घराला मार्किंग केलेली आहे एका बलाढ्य अशा बिल्डरला फायदा होण्यासाठी. मला असं वाटतं की या डेव्हलपमेंटला शहरामध्ये जर असं गरिबांच्या घरावर बुलडोजर चालत असेल आणि उत्तर नागपुरामध्ये म्हणजे माफ करा, वास्तविक स्थिती अशी आहे की उत्तर नागपुरामध्ये एका गरिबाच्या घरावर बुलडोजर चालतो आणि जे म्हणजे मूळ रहिवासी आहेत ते मूळ रहिवासी आता राहिले नाही आणि जे परप्रांतीय होते त्यांना मूळ रहिवासी बनवणं चालू आहे. तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे, तुमचं मत काय यावर? माझं मत असं आहे की कुणावर अन्याय होऊ नये आणि कायदा हा सर्वांसाठी असतो. त्यामुळं गरिबांच्या घरावर बुलडोजर चालू नये. पण डीपी प्लॅन मध्ये अनेक वेळेला ती जागा जी असते ती जर हाऊसिंगसाठी असेल, हॉस्पिटलसाठी असेल, गार्डनसाठी असेल, तर त्या झोपड्या किंवा ती घरं तिथून उठवत असताना त्यांना पर्यायी जागा देण्याच्या संबंधाचा निर्णय शासनाचा आहे. त्यामुळे त्यांना बेसहारा करता कामा नये, तर त्यांना सहारा देऊन त्या ठिकाणची बुलडोजर चालवण्याची आवश्यकता नाही आहे. स्वतः तिथे जातील, पण अगोदर त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्लॅन तयार करावा आणि गरिबांच्या घरावर असा चुकीच्या पद्धतीनं बुलडोजर हा चालू नये. आणि जे देशाचे नागरिक आहेत, बाबासाहेबांच्या संविधानाने रोटी, कपडा आणि मकान हा संविधान अधिकार दिलेला आहे. त्यामुळे गोर गरीब लोक जर झोपडपट्टीत राहत असतील तर आता सध्या सरकारने 2011 झोपड्यांना मान्यता दिलेली आहे. आमच्या पक्षाची मागणी अशी आहे की झोपडपट्टी जी आहे ती कुठल्या वर्षातली असेल त्या ठिकाणी मतं लिगल असतात. झोपडपट्टी मधले जे मतदार आहे ती मतं लिगल असतात, झोपडी लिगल असते. त्यामुळे जर मतदार जर लिगल असेल तर झोपडीला सुद्धा लिगल करण्याच्या संबंधाची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे कोणावर अन्याय होऊ नये मी त्याची माहिती घेईन. म्हणजे आपण जे सांगितलेलं आहे त्याची माहिती घेऊन मी अधिकाऱ्यांची बोलेन
आणि कोणावर अन्याय होणार नाही यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. पण अधिकाऱ्यांना त्यामुळं मी अमेरिका, लंडन, दुबई, ऑस्ट्रेलियाचा दौरा रद्द केलेला आहे. आणि मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की बाहेरच्या देशांचा दौर काय म्हणतात त्याला, दौरे न जाता त्यांनी जम्मू काश्मीरला जावं, नैनितालला जावं, पाचगणीला जावं, महाबळेश्वरला जावं, म्हणजे देशामध्ये त्यांनी जावं आणि देशाच्या इकॉनॉमीला त्याचा फायदा व्हावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर डिझेल आणि पेट्रोल वाचवाही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी आपल्यापासून सुरुवात करावी असं अनेक काँग्रेसच्या अपोजिशनच्या नेत्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी ताफा कमी केला असं नाही आहे. सध्या त्यांच्या ताफ्यामध्ये 15-20 गाड्या असायच्या. आता सध्या त्यांची गाडी आणि 2,000 गाड्या असतात. त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये कपात केलेली आहे. अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळं ही सगळी या निमित्त झालेली आहे. त्यानंतर आता इलेक्शन नंतरच असं का जाहीर केलं असा सवाल अनेकांचा आहे. आता इलेक्शनचा विषय नाहीये. आता सगळा इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी अर्थतज्ञांनी चर्चा केली आणि आपल्या देशाची इकॉनॉमी सध्या नंबर 4 वर आहे. ती पुन्हा 3 नंबरवर आणायची आहे. तर ती खाली जाऊ नये यासाठी सोनं खरेदी न करता आपल्या उद्योगामध्ये टाका. मेड इन इंडियाला चांगलं गती द्या किंवा अशा पद्धतीने त्यांनी जे आवाहन केलेलं आहे त्यामध्ये राजकारण न आणता सर्वांनी मला वाटतं की त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा. आणि माझ्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे की मोदी साहेबांनी घेतलेल्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि सर्वांनी आपल्या या सगळ्या व्यवहारामध्ये कपात करावी अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. कोर्टाने असं म्हटलेलं आहे की ज्या जागा म्हणजे आता पॉलिटिकल नव्हे, ज्या MPSC, UPSC किंवा बँकिंग किंवा जिथं सरकारी नोकऱ्यामध्ये भरायचं आहे त्या ठिकाणी पूर्वी असा निर्णय होता की मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना मेरिट मधून ऍडमिशन मिळणार नाही. त्यांना ऍडमिशन मिळेल हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब म्हणूनच मिळेल, ओबीसी म्हणून मिळेल. पण आता सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की जे मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी आहेत त्या मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना SC, ST, OBCच्या कोट्यामधून त्यांना न घेता त्यांना मेरिटमध्ये घ्यावं. आता अलीकडे असा निकाल आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. निर्णय घेतलाय तर हा निर्णय रद्द केला. त्याच्यानंतर राज्य सरकारनं आता राज्य सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे मला त्याची माहिती नाही. पण मी माहिती घेऊ नक्की मुख्यमंत्र्यांशी बोलेन. आणि सुप्रीम कोर्टाचा जर कोर्टाचा निर्णय असेल तर त्याचा राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो कोर्टाच्या निर्णयाचा आदर करण्याची भूमिका त्यांची असते, ती असायला हवी. आणि कोर्टाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध जर त्याचा निर्णय असेल तर तो निर्णय रद्द करावा म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आणि हा निर्णय असा जर असेल तर तो रद्द झाला पाहिजे अशी आमच्या दलित बौद्ध जनतेच्या वतीनं आमची अशी मागणी आहे की दलित SC, ST, OBCच्या वतीनं आमची मागणी आहे की हा निर्णय योग्य नाही. हा निर्णय SC, ST, OBCवर अन्याय करणारा आहे आणि तो रद्द झाला पाहिजे अशी आपली मागणी राहणार आहे.